नाशिकच्या आरटीओ कार्यालयावर महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे खासगी स्कूल व्हॅन चालकांनी मोर्चा काढत आंदोलन केलंय। यावेळी आंदोलकांकडून आरटीओच्या कारवाईचा निषेध केला गेलाय। 7+1 आसन क्षमतेच्या नावाखाली लूट केली जात आहे, तर आनंद दिघे महामंडळासाठी वसुली केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय। व्हॅन चालकांवरील आर्थिक दंडात्मक कारवाई थांबावी अशी मागणी करण्यात आली आहे। मागणं मान्य झालं नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आलाय। आरटीओचे सगळे अधिकारी नाशिक मधले सगळे आरटीओ या ठिकाणी वाहनांना थांबवून त्यांना धमकावून त्यांना फाईन मारण्याचं काम करतायत। असं कुठेतरी त्यांचं काम चालू आहे का की तुम्ही जी वाहनं चालवताय त्याच्यापेक्षा तुम्ही खासगी वाहनं चालवा आणि आम्हाला हप्ते द्या। परंतु आम्ही नियमानुसार काम करणारे लोक आहोत, नियमानुसार वागणारा पक्ष आहे। त्या दृष्टिकोनातून या शालेय विद्यार्थ्यांचे जे शासनाचे नियम आहेत, परिवहन विभागाचे जे नियम आहेत, त्या नियमाच्या बांधील राहून आम्ही ही सगळी वाहनं चालवतोय। परंतु खासगी वाहनांकडनं हप्ते घेऊन आणि अधिकृतपणे चालणाऱ्या वाहनांना त्रास देऊन त्यांना हजारो रुपयाचे दंड आकारण्याचं काम करतोय। त्याच्या विरोधात हा खऱ्या अर्थाने मोर्चा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।